नमस्कार, मी हर्षाली. बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. आम्हाला कमी समजू नका, सुधाकर घारे यांचा विरोधकांना इशारा. कार्यकर्त्यांच्या बळावर ग्रामपंचायत निवडणुकीत खालापूर तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष मोठे यश मिळवेल, घारे यांनी व्यक्त केला विश्वास. रासळमधील सर्वपक्षीय ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार. ग्रामपंचायत निवडणुकीत आक्रमक भूमिका घेतल्याने खळबळ. खालापूर तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार. जिल्हा युवक चिटणीस नरेश पाटील यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी शेमटीखार प्रकल्पग्रस्तांचे रांजणपाडा रेल्वे स्टेशन समोर आमरण उपोषण. इंडिया बुल्स गृहनिर्माण प्रकल्पात पाण्यासह इतर सुविधांसाठी रहिवाशांचे आंदोलन. धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण नको. रायगडमधील आदिवासींची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. कळंबोलीमधील रस्त्यावर खड्ड्यांना हार घालून पालिकेच्या कामावर नागरिकांचा संताप. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळा महाविद्यालयात स्वच्छता मोहीम. आम्हाला कमी समजू नका, खालापूर तालुक्यात आमची ताकद ग्रामपंचायत निवडणुकीत दाखवून देऊ, असा इशारा विरोधकांना देतानाच कार्यकर्त्यांच्या बळावर खालापूर तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष मोठे यश मिळून प्रथम क्रमांकाचा पक्ष होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटाची खालापूर तालुक्यात पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीला तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुका राष्ट्रवादी पक्ष मोठ्या ताकदीने लढणार असल्याचा निर्धार सभेत एकमताने करण्यात आला. आम्हाला कमी समजू नका, खालापूर तालुक्यात आमची ताकद ग्रामपंचायत निवडणुकीत दाखवून देऊ, असा इशारा विरोधकांना देतानाच कार्यकर्त्यांच्या बळावर खालापूर तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष मोठे यश मिळून प्रथम क्रमांकाचा पक्ष होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पुणे शहराच्या वतीने आपण आज जी पुणे शहर आणि खालापूर ग्रामीणची बैठक घेतली. ही बैठक आज पूर्णपणे यशस्वी पद्धतीने पार पडलेली आहे आणि मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते असतील, सर्व नेते मंडळी असतील, सर्व महिला कार्यकर्ते असतील, सर्व कार्यकर्ते असतील, मोठ्या संख्येने त्यांनी आज या बैठकीसाठी गर्दी केली होती. आणि आज आपण जर पाहिलं असेल तर पूर्ण राष्ट्रवादी, आपल्या खालापूर तालुक्यात पूर्ण राष्ट्रवादी एकत्रितपणे एकसंघ आहे. हे आपल्या माध्यमातून सर्व जनतेला मी सांगू इच्छितो. या प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे, युवक जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, HR पाटील, अशोक भोपतराव, कर्जत तालुका अध्यक्ष भगवान चंचे, भरत भगत, विश्वनाथ पाटील, भगवान भोईर, शरद कदम, एकनाथ धुळे, शेखर पिंगळे, तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, सुरेश पाटील, अजिम करजीकर, खोपोली शहराध्यक्ष मनीष यादव, प्राची पाटील, कुमार दिसले, वैशाली जाधव, शिल्पा सुर्वे, वैभव भोईर, संतोष गुरव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असताना सार्वत्रिक निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा रसाळमधील ग्रामस्थांनी दिल्याने प्रशासनामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीत होत असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात कारवाई होत नसल्याने एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुधागड तालुक्यातील रासळ ग्रामपंचायतीमध्ये मागील 10 वर्षापासून कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वर्ष इथे एक सत्ताधारी आहेत, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचार केलेले आहेत. आम्ही ग्रामस्थ वेळोवेळी प्रशासनाकडे जातोय, प्रशासनाला याचा जाब विचारतोय, त्यांना जाब विचारतोय, पण जाब विचारत असताना प्रशासन आम्हाला मदत करत नाही आहे. कुठल्याही प्रकारचे भ्रष्टाचारांवरती कारवाई होत नाही. आम्ही आत्ता निवडणूक लागल्यानंतर रासळचे ग्रामस्थ बसलो आणि आम्ही एकजुटीने निर्णय घेतला आहे की जोपर्यंत ह्या भ्रष्टाचारांवरती फौजदारी गुन्हे दाखल होत नाही आणि आमचा जो खाल्लेला पैसा आहे, प्रशासनाचा खाल्लेला पैसा परत येत नाही, तोपर्यंत आम्ही ग्रुप ग्रामपंचायत रासळचे ग्रामस्थ या निवडणुकीवरती बहिष्कार घालत आहोत. साठी करायचं मतदान.
तर मतदान करून काहीच उपयोग होत नसेल तर त्या मतदानाचा काहीच अर्थ नाही ना। एवढ्या योजना येतात, त्या योजना ग्रामपंचायतीच्या योजना आलेल्या त्या कोणाच्या घरापर्यंत पोचतच नाही। पाण्याचं गणपतीमध्ये पाणी नव्हतं, पाण्याची प्रश्न तर महिना पाणी येत नाही घरात। असं असेल तर कशासाठी मतदान करायचं? रासोल ग्रामपंचायतच्या इतिहासामध्ये नव्हे तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजपर्यंत असं झालं असेल की एखाद्या ग्रामपंचायतमध्ये 2 ग्रामसेवक आणि 1 सरपंच निलंबित होतात। त्याचप्रमाणे जे विद्यमान सरपंच होते त्यांनी या सर्वांनी मिळून कोट्यावधीचा भ्रष्टाचार केलेला आहे। अनेक वेळेला वरिष्ठांसोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून सुद्धा त्याचा छडा लावलेला नाही। आमची ग्रामस्थांची अशी या ठिकाणी मागणी आहे की जोपर्यंत यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। नाही करणार। बहिष्कार टाकलेला आहे सगळ्यांनी मिळून एकजुटीने, कारण की मूलभूत गरजा, निवडणूक कशासाठी असते? मूलभूत हक्क आपल्याला मिळायला पाहिजेत आणि त्यासाठी आपण वेगवेगळे टॅक्स वगैरे भरत असतो आणि त्याच्यातून जर महिलांसाठी जर वेगवेगळ्या योजना येत असतील तर त्या आपल्या ग्रामस्थांपर्यंत पोचत नसतील तर त्या ह्याचा उपयोग काय? आणि जे मागील वर्षाचा इतिहास आहे, त्यांनी जे भ्रष्टाचार केलेला आहे त्याचा आळा घालण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळ हे करूनसुद्धा ते कारवाई करत नाही आहेत। तर त्यासाठी आम्हाला एकजुटीने एकत्र आलेलो आहोत आणि त्याच्यातून आम्हाला विकास परिवर्तन घडवायचं आहे आणि तो कधी जर प्रशासन त्याच्यावर कारवाई करेल तरच हे होणार आहे। याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या। चौकशी होऊन ग्रामसेवक तसेच सरपंच यांना निलंबित करण्याची कारवाई देखील करण्यात आली। मात्र संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यास प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी एक विशेष बैठक घेऊन होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, पाली। खालापूर तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात इनकमिंग सुरू असून अजित पवार राष्ट्रवादीचे जिल्हा युवक चिटणीस नरेश पाटील, किशोर पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला। राष्ट्रवादीला खालापूर तालुक्यात खिंडार पडल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे। हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेना संपर्क कार्यालयात पार पडला। राष्ट्रवादीचे जिल्हा युवक चिटणीस नरेश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर पाटील यांच्या समवेत प्रदीप पाटील, प्रवीण पाटील, राजू पाटील, राहुल पाटील, दीपाली पाटील, निलिमा पाटील, राज पाटील, किसन पाटील, नामदेव पाटील, भारती पाटील, पल्लवी पाटील, अलका पाटील, यशवंत पाटील, संजय पाटील, कुमुद पाटील, चंद्रकांत जाधव, बाळाराम पवार, अजय वाघे, सागर वाघे, विजय वाघे, सागर पवार, प्रल्हाद वाघे, नितीन वाघे, किरण वाघे यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। धुतुम महसूल हद्दीतील रांजणपाडा रेल्वे स्टेशन येथे रेल्वेशी संबंधित विकास कामात प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्यावे, प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध व्हावा या मागणीसाठी आणि रेल्वे प्रशासन, सिडको प्रशासन आणि ठेकेदार यांच्या मनमानी आणि हुकुमशाही कारभाराचा निषेध करण्यासाठी शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्था आणि ग्रामस्थ मंडळ धुतुमच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे। आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे। यावेळी उपस्थित शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद ठाकूर यांनी तसेच प्रकल्पग्रस्त महिला पार्वती पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। लावल्यात मी 6 वाजता पोऱ्याला घेतला आणि मी गेलो त्याच्या घरी, तर बस बसन आणि मी बसायला नाही मिळालो। तुम्ही माणसं बिन शेतवाली माणसं नेऊन लावल्यात। माझ्या एक तरी मुलाला लाव 3.5 एकर जमीन गेले। माझे 2 पोरं कामाला नाही, मी कोल्यांचा धंदा करते, माझी परिस्थिती आहे। तर मला जमिनीशी घेणं देणं नाही, चहा घेणं जा हे शब्द मला वापरला। मी बोललो मी तुझ्या इथे चहा पिवायला आलो नाही, मी तुला 10 कप चहा ठेवतोय तर तुला 5 लागला तर। हे बघा, पहिल्यांदा मी सांगतो, या रेल्वे स्टेशनमध्ये जी भरती झालेली आहे ती आम्हाला शेतकऱ्यांना विचारले गेलेलं नाही। त्याच्यामुळं आम्ही आज आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे।
आणि हा पवित्र जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत राहणार आहे. ओके, आपल्या नेमक्या मागण्या काय आहेत? आमच्या एक 2-3 छोट्याशा मागण्या आहेत. आम्हाला या नोकर भरतीमध्ये समाविष्ट करून घ्यावं आणि जी नोकर भरती येईल ती आम्हाला शेतकऱ्यांना विचारून झाली पाहिजे. बरं, जी काही रिक्वायरमेंट असेल तुमची ती आम्हाला विचारण्यात करूनच झाली पाहिजे. विठ्ठल ममता बादे, संवाद मराठी लाईव्ह, उरण. पनवेल तालुक्यातील कोण गावालगत असलेल्या इंडिया बुल्स या इमारतीत बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या गृहनिर्माण प्रकल्पातील रहिवाशांना पिण्याचे पाणी अपुरे मिळत असल्याने दिवसाला 50हून अधिक टँकर खरेदी करावे लागत असल्याने इमारतीच्या आवारात आंदोलन करण्यात आले. येथील रहिवाशांनी विकसक कंपनी विरोधात घोषणाबाजी करून विकसकाने आश्वासन देऊनही त्याचे पालन न केल्यामुळे क्लब हाऊस, स्विमिंग पूल यांसारख्या सुविधा न दिल्याचा आरोप केला. इंडिया बुल्स कंपनीच्या सोसायटी आवाराची देखभाल करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मात्र हे सर्व आरोप चुकीचे असल्याचा दावा केला आहे. आम्ही पेन्शनर लोक या ठिकाणी एक सुखी आणि शांत जीवन जगण्यासाठी राहायला आलोत, परंतु नाव मोठं आणि लक्षण खोटं असंच दिसायला लागलं. मूळ प्रश्न पाणी हे जीवन आहे आणि त्या शांत जीवनामधली आमची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पाणी हे अत्यंत अनुपलब्ध झालेलं आहे. चांगलं फ्रेश ड्रिंकिंग वॉटर तर सोडा, आज टँकरनी पाणी पुरवठा केला जातो आहे आणि लहान लहान मुलं फिरत असताना वॉकिंग टाईममध्ये संध्याकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये मोठे मोठे अवजड टँकर येतात आणि एक भीतीदायक वातावरण निर्माण होतं, जिथे की है कि हमने चेक भी किए कि वॉल्व सेक्टर 5 वाला ने कुछ वॉल्व बंद किया हुआ है, बाकी यहाँ पे भी कुछ सेक्टर 4 में मॉडिफिकेशन हुआ है, तो वो हमने उनको इन्फॉर्म किया है. अभी वो चेक किए तो वो लाइन की वजह से एयर पड़ रहा है, तो मेरी टीम को रोज जाके वो एयर निकालना पड़ता है, तब पानी आता है. अगर कोई एयर लाइन में भर जाती है तो वो पानी आगे नहीं आएगा, और अगर आया भी तो वो क्वांटिटी से नहीं आएगा. 40 टैंकर पानी डेली खरीदना पड़ रहा है 3600 एक टैंकर के रेट से. लोग कैसे रहेंगे? नहीं, तो ये चीजें इंटरनल कुछ प्रॉब्लम है जिस वजह से टैंकर्स आ रहे हैं, वरना हमारा जो पानी है वो डेली रीडिंग हो रहा है और सेक्टर के जो स्टाफ है उनसे भी रीडिंग हो रहा है, इंडिया बुल्स का भी रीडिंग लिया जा रहा है. पानी अप्रोप्रिएट आ ही रहा है. हाँ, बराबर आ रहा है, बीच में खाली. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. आदिवासी समाजाचे आरक्षण अबाधित राहावे, सरकारी नोकऱ्यांचे, शाळांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय मागे घ्यावा, रायगड जिल्ह्यातील दळी जमिनींचा प्रश्न सोडवून त्याचे सातबारे दळीधारकांच्या नावे करण्यात यावेत, पेसा कायद्याची अंमलबजावणी करावी यांसारख्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मोर्चात 5000 आदिवासी बांधव सहभागी झाले होते. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन. कळंबोलीमधील रस्त्यावर पडलेले खड्डे प्रवाशांचे कंबरडे मोडत आहेत. पनवेल पालिका फक्त आश्वासन देत असून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची समस्या 5 वर्षांपासून आहे. पालिका आश्वासन देण्याचे काम करते, मात्र कामे केली जात नाही असा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी खारघरमध्ये येणार आहेत, त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च केला जातो, मात्र कळंबोली सारख्या ठिकाणी रस्त्यावरील समस्या वर्षानुवर्षे तशीच आहे. एकदा मोदी साहेबांनी खारघरला आल्यावर कळंबोलीमध्ये यावे, जेणेकरून सर्वसामान्य माणसांच्या समस्या आणि होत असलेले हाल समजतील, अशी भावना शेकापचे माजी नगरसेवक रवींद्र भगत यांनी व्यक्त केली आहे. गेल्या 5 वर्षभरापासून सातत्याने कळंबोलीतले नगरसेवक मधून रवींद्र भगत आणि माझ्या आघाडीच्या सर्वच नगरसेवकांनी पनवेल महानगर प्रशासनाच्या
स्थायी समिती असेल, महापालिका असेल, महासभा असेल, या ठिकाणी सातत्याने कळंबोलीचा विकास करण्यासाठी प्रश्न मांडले आणि त्या ठिकाणी आम्हाला मंजुरी दिली आणि ते मंजुरी देत असताना आज होईल काम, उद्या होईल, परंतु कळंबोलीकरांना अन्यायशिवाय आतापर्यंत 5 वर्षात काही भेटले नाही. आज या घडीला मोदी साहेब या ठिकाणी येणार आहेत आणि त्यामुळे खारघरच्या ठिकाणी लाखोचा खर्च त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न चालू आहे. तशाच पद्धतीचं आज मला एवढंच आपल्या मीडियाच्या मधून सांगू इच्छितो की आपण एकदा महानगरपालिका आणि सातारा नगरला कळंबोलीत पण एकदा तुम्ही आपण मोदी साहेबांना घेऊन या, जेणेकरून मोदी साहेबांना घेण्याच्या इकडे आल्यानंतर कळंबोली जे नरक्यात भोगत आहेत आली त्या नरक्यातून बाहेर तर निघून जातील. एवढंच आजच्या मीडियातून सांगू. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छता सेवा पंधरवडा उपक्रम राबवण्यात येत असून खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळांमध्ये स्वच्छता श्रमदान उपक्रम राबवत शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम यांच्यासह उपस्थित संचालकांनी हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला. जनता विद्यालयाच्या पंत पाटणकर मैदानावरून स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, जनता विद्यालय अध्यक्ष दिनेश गुरव, गगनगिरी इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष राजू अबाणी, केएमसी महाविद्यालयाचे अध्यक्ष दिलीप पोरवाल, प्राचार्य प्रताप पाटील, BL पाटील तंत्रनिकेतन प्राचार्य प्रशांत माने, गगनगिरी स्कूलचे मुख्याध्यापक गौरव तिवारी यांच्यासह सर्व शाळा महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संदीप ओवाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. बातमीपत्रात आपण इथेच थांबतो. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.